नमस्कार मैत्रिणी, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आयुर्वेदामध्ये पथ्य सांगताना बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की खाताना आयुर्वेदामध्ये खूप लिमिटेशन्स असतात, मग काय खावं, कसं खावं याबद्दलचा आज तुमच्यासमोर व्हिडिओ सादर करत आहे। बऱ्याच पेशंटला समजून सांगताना प्रत्येकाला वेगवेगळे समजून सांगणं होत नाही, म्हणून मग हा व्हिडिओ बऱ्याच जणांना कामाला येईल, पेशंटला सुद्धा आणि तुम्हाला सुद्धा। जेव्हा आयुर्वेदशास्त्रानुसार तुम्हाला पथ्य सांगितले जातात तेव्हा आवर्जून मुगाची डाळ सांगितल्या जाते की किंवा मसूर या डाळींचं सेवन तुम्ही करा आयुर्वेदिक ट्रीटमेंट सुरू असताना किंवा पंचकर्म सुरू असताना। मुगाच्या डाळीचं कढणही हे खूप पचायला हलकं असतं, लघु असतं, म्हणून ते देखील वारंवार सांगतात आयुर्वेदिक डॉक्टर्स। तुम्हाला तापेमध्ये सुद्धा ते आपण सांगतो की मुगाचं कढणच प्या। पंचकर्म झाल्यानंतर सुद्धा जो संसर्जन क्रम असतो 3 दिवसांचा, 3, 5, 7 दिवसांचा, त्याच्यामध्येही हे सांगतात। तर गृहिणींनो, आज तुमच्या आवडीचा विषय डाळी हा घेऊन आलेली आहे। या आठवड्यात आपण जे काही आहाराबद्दल वेगवेगळे आपण इन्ग्रेडियंट्स वापरतो त्या वेगवेगळ्या इन्ग्रेडियंट्सची आपण विशेष माहिती घेऊया। तर डाळी जवळपास रोज जे आपल्या घरामध्ये शिजवल्या जातं तो पदार्थ म्हणजे डाळी। डाळीच्या बाबतीत काही सोपे, साधे आणि छोटे छोटे नियम आपल्याला लक्षात धरायचे, ठीक आहे। जसं की डाळी छोट्यापासून मोठ्यापर्यंत साईज लक्षात धरायची। आता बऱ्याच जणींना डाळी आयडेंटिफाय करणं ही शक्यतोवर तर जमतं सगळ्यांना असं मी समजते, फक्त पुरुष मंडळींना थोडासा त्रास जातो। पण मग आकारावरून लक्षात ठेवायचं छोट्यापासून ते मोठीपर्यंत। म्हणजे मूग, मसूर, उडीद, तूर ह्या 4 डाळी अशा आहेत ज्या स्पेशली आपण रोज एक तरी त्याच्यापैकी आपण शिजवतो। काहींच्या घरी तर तुरीची डाळ अगदी कंपल्सरी असते, कुणाच्या घरी ॲसिडिटीचे वगैरे पेशंट असतील, पचनाचा त्रास असेल तर मग तिथे तुरीची डाळ कमी वापरल्या जाते। काही जणांच्या घरी मुगाचं वरण हे डेली खाल्लं जातं, पण तरीसुद्धा मग प्रॉब्लेम होतोच कसा। पेशंट म्हणतो की नाही आम्ही तर मुगाचंच वरण खातो, मग त्रास होतो कसा। बरेचदा ह्या तुम्ही ज्या पद्धतीनं शिजवता का त्या शिजवण्याच्या पद्धतीमुळे सुद्धा तुम्हाला त्रास होऊ शकतो। संस्कार जे आपण या अन्नावरती करतो ते खूप महत्त्वाचे असतात। म्हणजे लक्षात घ्या की जेवढी डाळ मोठी मोठी होत जाते तेवढी ती प्रकृतीसाठी हानिकारक असते। मग ही खायची कशी? जेवढी मोठी डाळ तेवढी आधी शिजवून ठेवायची। म्हणजे जर वाटाणा आहे, मोठ्या डाळींमध्ये चवळी आहे, मोठ्या डाळींमध्ये ज्या मोठ्या मोठ्या डाळी, हरभरा आहे, ज्या मोठ्या डाळी असतात त्या तुम्हाला रात्री भिजू घालायच्यात आणि सकाळी मग त्याचं तुम्हाला परत त्याला शिजवून त्याच्यावरती संस्कार करून प्रक्रिया करून त्याची भाजी किंवा वरण जे काही आमटी करायचे ते करू शकता। नंबर 2च्या वर्गामध्ये येतात जी काही उडदाची डाळ आहे किंवा चवळी, थोडीशी हरभऱ्याच्या डाळीपेक्षा थोड्याशा लहान डाळी ज्या आहेत त्या 2 नंबरच्या वर्गामध्ये येतात। ह्या डाळी तुम्ही 6 तास भिजवणं अपेक्षित आहे। जेव्हा तुम्हाला करायची येते आमटी त्या डाळीची तेव्हा तुम्ही 6 तास आधी भिजू घाला। त्याच्यानंतर नंबर लागतो ते छोट्या छोट्या डाळीचा, मूग, मसूर, तूर आणि उडीद। ह्या ज्या काही डाळी आहेत ह्या 4ही डाळी तुम्ही करायच्या 4 तास आधी भिजू घाला। मग याच्यामध्ये हा झाला डाळीचा प्रकार। मग याच्यामध्ये काय येतं की एक पिवळ्या म्हणजे पॉलिश, त्याच्यानंतर टर्कलं असणाऱ्या आणि अख्खे मूग किंवा अख्खे उडीद हे 3 प्रकार असतात। ऑब्व्हियस हे लक्षात ठेवणं फार सोपं आहे। अख्खे जेव्हा असतात तेव्हा तुम्ही रात्री भिजू घालणं अपेक्षित आहे। टर्कलाचे असतात तेव्हा तुम्ही 6 तास भिजू घालणं अपेक्षित आहे। आणि जेव्हा वरती टर्कलं नसतात, पॉलिश सारखी एकदम फ्रेश दिसायला लागते, तिचा कलर एकदम आपण डीमार्टमधून किंवा आपण शॉपिंग जेव्हा करतो तेव्हा तिथून डायरेक्ट ज्या मिळतात त्या डाळी ज्या असतात त्या फक्त 3 ते 4 तास भिजू घालणं अपेक्षित आहे। त्या भिजू घातल्यामुळे त्याच्यामधले जे आहे त्या पचायला पण हलक्या होतात, न्यूट्रलाइज होतात आणि पचनशक्तीचा त्याच्यावरती साईड इफेक्ट, पचनशक्तीचं त्याचं जुळायला लागतं आणि साईड इफेक्ट होत नाही, ठीक आहे। मग बरेचदा जणांचं म्हणणं असतं आम्ही मूग मसूर खाऊन सुद्धा ॲसिडिटी होत नाही, काही जणांचं म्हणणं असतं आम्ही तूर खाऊन सुद्धा आम्हाला, काही जणांना ॲसिडिटी होतच नाही। मग हा टोटली त्याच्या पचनशक्तीचा भाग असतो का? कारण प्रत्येकाचा अग्नी वेगळा आहे। कुणाचा तीक्ष्ण अग्नी असतो, कुणाचा एकदम विषम अग्नी असतो। म्हणजे आयुर्वेदानुसार 3 ते 4 प्रकार आहेत अग्नीचे आणि कुणाचा सम अग्नी असतो। काही येऊ द्या स्वाहा अग्नी। तुम्ही जर अग्नीची परीक्षा करायची असेल तर तुम्ही हे जर कान तुमचे बंद केले तर अजून आतून असा आवाज येतो पोटातून, धक 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 धक, जशी ज्वाला आवाज करते। एक जर तुम्ही होळीचं पेटलेलं बघत असाल तर तेव्हा अग्नी कशी आवाज करते तसा तुम्हाला आवाज येईल। ही अग्नीची परीक्षा आहे जाणून घेण्याची। तर मग या अग्नीच्या कार्यावर आपली पचनशक्ती अवलंबून असते। मग जर का तुम्ही ह्या पचनास हलक्या जर भिजू घालून जर तुम्ही त्याच्यावरती प्रक्रिया करून शिजवून खाल्ल्या तर त्या निश्चितच पचायला हलक्या असतात, नंबर 1। नंबर 2, त्या तुम्ही कशा
कशा तुम्ही त्या प्रक्रिया करता किंवा कशा शिजवता ह्याच्यावरती काही गोष्टी अवलंबून असतात. ऑब्व्हियस आहे, आजकाल हे वाद्याचे मुद्दे झालेत. कोणी म्हणते कुकरमध्ये शिजवा, कोणी म्हणते शिजवू नका, काही फरक पडत नाही. पण एक जेन्युइन तुम्ही स्वतः अनुभवून घेऊन बघा आणि मग ठरवा. काहीच होत नाही म्हणून सोडूनही देऊ नका आणि डोळे बंद करून समोरच्याचं ऐकूही नका. ठीक आहे, तुम्ही अनुभवून बघा. कुकरमध्ये डाळ शिजवलेली तुम्ही खाल्ली तर तुम्हाला काय परिणाम दिसतो, आणि जर तुम्ही आपली मातीच्या भांड्यामध्ये किंवा आपल्या पितळेच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये जर तुम्ही ती शिजवली तर तुमच्या पचनक्रियेवर काय परिणाम दिसतो. म्हणजे संस्कार कधीही महत्त्वाचे असतात. तुम्ही कुठल्या भावनेने करणार, तुम्ही ते कुठल्या प्रेशर देऊन तुम्ही ती बळजबरी शिजवणार, याच्यामध्ये खरंच फरक असतो. म्हणजे जेव्हा मी सकाळी डबा करताना मुलांना मी जेव्हा पातेल्यातली डाळ लावते ती जरी मी ती रोज खाल्ली तरी सुद्धा मला ॲसिडचा किंवा रादर ज्याला नेहमीचा त्रास ॲसिडचा त्रास होत नाही किंवा मुलांनाही त्रास होत नाही. पण जर का मी ती कुकरमध्ये लावली तर मी ती 2 दिवस जरी कंटिन्यू खाल्ली तर त्रास होतो. आणि हे तुम्ही अनुभवून बघा माझ्यापेक्षा, कारण माझा अग्नी वेगळा आहे, तुमचा अग्नी वेगळा आहे. मी जे जे ते तुम्हाला सांगते किंवा माझे पेशंट जे मला अनुभव सांगतात ते तुम्हाला सांगते. तुम्ही आवर्जून बघा मातीच्या भांड्यातल्या डाळीची चव कशी लागते, तांब्याच्या किंवा पितळेच्या याच्यात आपण शिजवलेल्या पातेल्याची चव कशी लागते डाळीची, आणि कुकरमध्ये शिजवलेल्या डाळीची चव कशी लागते. तुम्ही तिन्ही अनुभवून बघा, ठरवा तुम्हाला कुठली चव आवडतीये तुमची. म्हणजे तोंडाला पाणी सुटणं, तोंडाला फेस येणं किंवा जळजळ होणं, छाती आंबट ढेकरं येणं, हे कुठलीही कशा प्रकारची डाळ तुम्ही सेवन केल्यानंतर तुम्हाला लक्षणे दिसतात हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. कोणी समोरून सांगण्यापेक्षा तुम्ही ऐकण्यापेक्षा. ठीक आहे, हा झाला त्याच्यावरती प्रक्रिया किंवा संस्कार करण्याचा प्रश्न. त्याच्यानंतरचा प्रश्न येतो जी शिजवताना वरती फेस येतो, स्पेशली तुरीच्या डाळीवरती जो फेस येतो तो आपण काढून टाकायला सांगतो. एक जी काही ज्यांना संधिवातेचा त्रास वगैरे असतात त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्युरिन नावाचे जे येतात ते आपण त्याच्यामधून ती विषद्रव्ये समजल्या जातात आणि ती काढून टाकल्यानंतर डाळ अजून छान रीतीने पचल्या जाते आणि शिजतेही छान, म्हणून ते वरचं आपण पांढरं जे घाण मळी आल्यासारखं इथे ते आपण काढून टाकायला सांगतो. कुकरमध्ये ते काढता येत नाही आणि म्हणून मग पोटाचे विकार किंवा डायजेशनचे आजार होतात असं म्हटलं जातं. मी परत एकदा तुम्हाला सांगते की हे तुम्ही अनुभवून बघा, हे वेगवेगळ्या प्रक्रिया करून बघा आणि मग ठरवा तुम्हाला कुठलं खायचं आहे ते. समोरचं सांगते, डॉक्टरांनी सांगितलं असं खा, काही होणार नाही, याच्यापेक्षाही तुमच्या अनुभवाने जे काही तुमचे बोल असतात किंवा तुमचे अनुभव घेऊन जे तुम्ही करता त्याचे रिझल्ट जास्त चांगले असतात. ज्या काही डाळी असतात त्या डाळींमध्ये प्युरिनचं प्रमाण हे जास्त असतं. म्हणजे जेव्हा हे शरीरात डाळी जातात तेव्हा जेव्हा यांचं ब्रेकडाऊन होतं तेव्हा ह्या एक विशिष्ट प्युरिनचे केमिकल्स सोडत असतात आणि मग ह्या प्युरिनचे केमिकल्स आपल्या शरीरामध्ये जे प्युरिन हे केल्यामुळे युरिक ॲसिडचं प्रमाण वाढू शकतं. युरिक ॲसिडचं प्रमाण वाढत असल्यामुळे गाऊट नावाचा जो आजार असतो, जो वाताचा आजार आहे, तो स्पेशली या लोकांमध्ये त्रास वाढू शकतात. म्हणून डाळींचे विशेषतः या लोकांनी सेवन करू नये किंवा करायचे असतील तर ते कोणत्या पद्धतीनं करावे हे आपल्या जवळच्या डॉक्टरांना विचारावे. स्पेशली वातरक्त, याला आयुर्वेदामध्ये वातरक्त असं म्हणतात, गाऊट असे म्हणतात. मी पुन्हा सांगत आहे, हे जे छोट्या छोट्या सांध्यांना हा आजार पकडतो, मूलतः याचं पायाच्या बोटापासून अंगठ्यापासून सुरुवात होते आणि त्याला सूज आणि त्याचं इन्फेक्शन होत राहतं. तर जर तुम्हाला कुठल्याही सांधेदुखीचा त्रास असेल तर डाळींचे सेवन जरा विचार करून करावे. त्यानंतर ज्या काही मोठ्या मोठ्या डाळी असतात त्या पचायला थोड्याशा जड असतात, त्या डायरेक्टली खाऊ नये. म्हणजे अगदी संध्याकाळच्या वेळेस सुद्धा कच्चे वाटाणे, कच्चे तुरीच्या शेंगा ह्या जास्त प्रमाणात खाऊ नये. का? कारण त्यांनी परत मग हा पचनाचा प्रॉब्लेम होतो. संध्याकाळच्या वेळेस डाळी खाव्या की नाही खाव्या हा अजून एक प्रश्न आहे. संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला डाळी खायच्या असेल तर लवकर जेवण करणं अपेक्षित आहे, उशिरा नाही. आणि तेही संध्याकाळच्या वेळेस मूग, मसूर अशा साध्या पचण्यास हलक्या आणि लघुच तुम्ही डाळी संध्याकाळी खाऊ शकता आणि तेही 7 ते 8 या दरम्यान तुम्ही जेवण करताना त्या तुम्ही खाऊ शकता. त्याच्यानंतर ज्या मोठ्या डाळी असतात त्या शक्यतोवर तर खात नसतात. ज्या मोठ्या डाळी असतात त्या संध्याकाळी खाऊ नये, कारण त्यांनी तुमच्या पचनावरती प्रॉब्लेम येतो. त्याच्यानंतर जो प्रश्न असतो की डाळी शिजवताना त्याच्यामध्ये आवर्जून थोडंसं तूप किंवा तेल टाकावं. जी डाळ शिजत असतानाच. का बरं तेल किंवा तूप टाकावं? कारण डाळी ह्या मुळातच जरी लघु असल्या तरी थोड्याशा वृक्ष असतात. मग याची वृक्षतेचं प्रमाण कसं वाढत जातं. ज्या काही जर आयुर्वेदिक दृष्टिकोनातून विचार करायला गेलं तर मग आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून जे काही वात, पित्त, कफ 3 दोष असतात. मग याच्यामध्ये जी मूग, मसूर आणि जी तुरीची डाळ असते, हे तिन्ही ज्या डाळी असतात ह्या थोड्याफार प्रमाणात वात वाढवतात किंवा लघुता आणि वृक्षता वाढवतात, पित्त आणि कफ कमी करतात. एक लक्षात घ्या, तुरीची डाळ पित्त आणि कफ कमी करते, तुरीची डाळ पित्त वाढवत नाही.
आपल्याला जे काही लक्षणं दिसतात ते त्याच्यावर आपण जे संस्कार करतो त्यामुळे आपल्याला ते वातदोष वाढल्यामुळे, रुक्षता वाढल्यामुळे आपल्यामध्ये अगोदर जी पित्ताची विकृती आहे ती वातदोष वाढल्या कारणाने त्याला त्या जागेवरून खेचून बाहेर काढतो तो वातदोष म्हणून आंबट ढेकर येणं किंवा जळजळ होणं या पद्धतीचे लक्षणं दिसतात. मूळतः तुरीची डाळ पित्त वाढवत नाही. मूग, मसूर आणि तुरीची डाळ ही पित्त आणि कफ कमी करते आणि रुक्षता आणि लघुता थोड्या प्रमाणात ते वाढवते, म्हणूनच ते वात वाढवू शकते. आणि हा जर वात वाढवू नये असं आपल्याला वाटत असेल तर ती शिजताना आपण आवर्जून थोडंसं तेल किंवा तूप ते शिजताना आपण टाकावं. त्याच्यानंतर प्रश्न येतो उडदाची डाळ. मग जे थोडेसे प्रकृतीने बारीक असतात किंवा ज्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स असतात अशा किंवा ज्यांच्यामध्ये मासक्षय झालेला असतो अशा लोकांनी आवर्जून उडदाची डाळ सेवन करावी. आयुर्वेद शास्त्रामध्ये हेमंत ऋतूमध्ये उडदाच्या डाळीचे सेवन प्रमुखरित्या करावे असे सांगितलेले आहे. म्हणजे उडीद डाळ ही स्निग्धता वाढवते, पित्त आणि कफ देखील वाढवते आणि वातदोषाला कमी करते. म्हणून उडीद डाळ ही जी पचावयाची असते ती थोडीफार गुरू असते आणि ती पित्त आणि कफ वाढवत असल्यामुळे आपल्याला ती विशिष्ट ज्यांना डायजेशनचा प्रॉब्लेम आहे त्यांना आपण ती कमी प्रमाणात सांगतो आणि संध्याकाळी सुद्धा आपण ती कमी प्रमाणात घ्यायला सांगतो. मुख्यतः सगळ्या डाळी ह्या शक्यतोवर तर सकाळी किंवा दुपारच्या सेवनामध्ये घ्याव्या, कारण संध्याकाळी आपण पचावयास हलका आहार घ्यायला सांगतो. या डाळींचा जर आणि दोषांचा संबंध आपण पाहिले असताना स्त्रियांनी प्रामुख्याने तुमच्या अवस्थेनुसार या डाळींचे सेवन करणे गरजेचे आहे. तुम्हाला मूग आणि मसुरीची डाळ तर केव्हाही चांगलीच. मसुरीची डाळ तर तुम्हाला स्किनसाठी खूप जास्त चांगली आहे. त्याचा तुम्ही लोकल पण ॲप्लिकेशन वापरू शकता, म्हणजे मिक्सरमधून काढून ते पावडर जे आहे त्याचा फेस पॅक तुम्ही बनवू शकता. त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकू शकता, त्याच्यामध्ये दूध, गुलाबजल टाकून सुद्धा तुम्ही चेहऱ्यासाठी ते वापरू शकता. लहान मुलांना जे काही आंघोळ घालतो आपण तेव्हा 1.25 महिना सुरुवातीला किंवा डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा जे काही स्किनची जे वरची स्किन लेअर निघत असतात, एक ब्लॅकिश स्किन पूर्ण निघत असते डिलिव्हरीनंतर. या डिलिव्हरीनंतरच्या काळामध्ये आपण प्रामुख्याने तुरीची डाळ ही आपल्या तेलामध्ये मिक्स करून गरम करून लावायला सांगतो, जेणेकरून की वरची जी पूर्ण जी लेअर आहे ती निघून जाईल आणि त्वचा ही चांगली टवटवीत ताजी तवानी होईल. हे झालं बाळ झाल्यानंतर. तसंच बाळाला सुद्धा आपण आवर्जून बेसन पीठच लावायला सांगतो, म्हणजे याच डाळीचा वापर करायला सांगतो, कारण लोकल ॲप्लिकेशन ह्या डाळींचे खूप चांगले रिझल्ट देतं, स्किनलाही स्मूथ ठेवतं. जे लव असतात, अनवॉन्टेड हेअर्स असतात, हे सुद्धा याने कमी होतात. खाण्यापिण्याच्या जर आजारांच्या बाबतीत जर विचार केला तर ज्यांना अगोदरच ऑलरेडी वातदोष आहे त्यांनी आवर्जून ह्याकडे आवर्जून लक्ष द्यावे की कुठली डाळ तुमच्यासाठी हितकर आहे आणि कुठली हितकर नाही आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला विशिष्टरित्या समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला या बाबतीत काही अडचण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा मला पर्सनली पण तुम्ही विचारू शकता. अशाच नवनवीन माहितीसाठी, या आठवड्यात स्पेशली आहाराच्या माहितीसाठी आपण आमचे व्हिडिओ नियमितपणे बघत राहा. ईसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.